मला वाटतं जिरीटोप परिधान करावा, या अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखती शमशेर म्यान करावी, वाघावर बसावं, टाच मारून मान ठोकावी त्या घोड्यावर आणि आया बहिणींच्या आबरूवर हात टाकणाराची कत्तल करावी, खांडळी खांडळी करावी त्यांची. तो ती गावाची गावं पेटली जात होती, गावाची गावं लुटली जात होती. अरे लुटलं जात होतं सर्वस्वानी, लुटली जात होती माय माऊलीची आबरू. कोण वाचवेल समाजाला याच्यातून? काय होईल समाजाचं? आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ माहुली किल्ल्यावर आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाहीची चाकरी सुरू केली. राजांच्या मनामध्ये प्रश्न आहे, अरे कुठून तरी खबर येते फलाण्या पाटलाची सून उचलली, अन्याय अत्याचार केले आणि कापून फेकून दिली. जिजाऊंना ठेवावं कुठं? कुठं ठेवावं जिजाऊंना? आणि त्याच वेळेस त्यांच्या नजरेसमोर विराजमान झाला आठही बाजूनी प्रशांत प्रशस्त मंदिर आणि मध्यांती विराजमान झालेला गडाजावाचा गड, गड शिवनेरी. आल्या 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 मा जिजाऊ शिवनेरीवर आल्या. शिवनेरी गडाचे गडकरी सिद्धोजी विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या दोघांच्या सहवासात जिजाऊ राहत आहेत. गडाखालून वाईट वाईट बातम्या यायच्या. जिजाऊ अगदी 5-6 महिन्याच्या गरोदर आहेत आणि अशा अवस्थेमध्ये जिजाऊ सदरेवर बसलेले असताना अचानक अचानक एक हेर धावत धावत आलेला आणि हेर मुजरा करता झाला मासाब, अन्याय झाले मासाब, अत्याचार झाले. जिजाऊ बोलतात, झालं काय सांगा? आम्हाला धीर धरवत नाही, बोला. आणि हेर सांगू लागला, मासाब तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत अचलोजी रघोजी आणि तुमचा कोवळ्या वयातला भाचा त्या देवगिरीच्या किल्ल्यावर बादशहाला कुर्निसाद करायला गेले मासाब, पण त्याच्या मनातलं काळं बेळ कळालं नाही. बादशाह दरबारातून उठून गेला, या हैवानांच्या तलवारी निघाल्या आणि भर दरबारामध्ये तुमच्या वडिलांची, तुमच्या 2 भावाची एका कोवळ्या वयातल्या भाच्याची कत्तल झाली मासाब. तुमच्या माहेरच्या रक्तानं तो देवगिरी नाहून निघाला मासाब, नाहून निघाला. जिजाऊ उभ्या जागी तटकन खाली बसल्या. अंतकरणामध्ये वेदना आहेत. अरे ज्या जाधवरावांच्या जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावांची भर दरबारामध्ये कत्तल व्हावी, कोण रोखणार हे अन्याय? कोण रोखणार हे अत्याचार? जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला. विहीनबाई लक्ष्मीबाई म्हणतात, असं करू नका वहिनी साहेब, अन्नाचा त्याग करू नका. स्वतःचा नाही हो, कमीत कमी पोटातल्या बाळाचा विचार करा, त्याच्यासाठी अन्न ग्रहण करा. जिजाऊ म्हणतात, आम्हाला अन्नाचा घास मुखाकडे जात नाही. लक्ष्मीबाई म्हणतात, अहो या अवस्थेमध्ये डोहाळे लागत असतात. आंबट तिखट तुरट खारट तुम्हाला काही खावंसं नाही वाटत, तुम्हाला काही प्यावंसं नाही वाटत. आणि जिजाऊ काही बोलणार, तो दुसरा हेर धावत धावत आलेला आहे आणि अंग घामाने डबडबलेला आहे. डोळ्यातून घळघळ अश्रूच्या धारा वाहतात आणि मुजरा करता झाला मासाब, अन्याय झाले मासाब. भोसले घराण्याची कुलवधू खेळोजी राजांची धर्मपत्नी त्या पंचवटीवर स्नाना करता गेली मासाब. त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा ढवळ्या घोड्यावर टाकून उचलून नेली मासाब. आता मात्र मासाहेबाच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेलेली आहे. जिजाऊ ताडकन उभ्या राहिल्या, चेहरा लाल मुंदा आणि चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणि कडाडल्या मा जिजाऊ. लक्ष्मीबाई तुम्ही म्हणता ना तुम्हाला डोहाळे कशाचे लागले? सांगते माझे डोहाळे ऐका. मला वाटतं जिरीटोप परिधान करावा, या अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखती शमशेर म्यान करावी, वाघावर बसावं, टाच मारून मान ठोकावी त्या घोड्यावर आणि आया बहिणींच्या आबरूवर हात टाकणाराची कत्तल करावी, खांडळी खांडळी करावी त्यांची. जिजाऊ ताडकन उठल्या आणि सरळ त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि त्या देवीला आराधना केली. अगं बये, दिवसा ढवळ्या माय माऊलीची आबरू वेशीला टांगली जाते. बये तुला पाहावं तरी कसं? माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो हे अन्याय अत्याचार संपुष्टात आणेल आणि साळीमाळी कोळी आवाड शिंपी तांबोळी मार मांग चांबार कुंभार लोहार सुतार मुसलमान मराठा 18 पगड जातीचं 12 बलुतेदारांचं स्वराज्य निर्माण करेल असा पुत्र माझ्या उदरामध्ये घाल. जुलूम हाहाकार मातला धावून तू येई, जुलूम हाहाकार
प्रसन्न झाली. देवीने कौल दिला आणि 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, माझ्या जिजाऊची पुंडली जय हो. कशी आली फळाला, जय हो. माझ्या जिजाऊची पुंडली कशी आली फळाला, तो बापाचा बापू वाघ शोभादल म्हणा, तो बापाचा बापू वाघ शोभादल म्हणा, बापाचा बाप माझ्या शिवाजीला, बापाचा बाप माझ्या शिवाजीला. माझ्या जिजाऊची पुंडली कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुंडली कशी आली फळाला, बापाचा बापू वाघ शोभादल म्हणा, बापाचा बापू वाघ शोभादल म्हणा, बापाचा बाप माझ्या शिवाजीला, बापाचा बाप माझ्या शिवाजीला. शपथ घेतली स्वराजाची, जिजाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण, जनकल्याणाची शिकवण, जगद्गुरु तुकोबांची. करुणाबांधील स्वराजाचे, त्या करुणा देणारा, करुणाबांधील स्वराजाचे, त्या करुणा देणारा. बापाचा बापू वाघ शोभादल म्हणा, तो बापाचा बापू वाघ शोभादल म्हणा, बापाचा बाप बापाचा बाप माझ्या शिवाजीला. शिवनेरी मला शोभादल म्हणा, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती रामचंद्र